Hey!
साधावया भक्ति काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंशी भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंशी तुका म्हणे साक्ष हाती तो म्याचित्ती धरेला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंशी विठ्ठल आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करो सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणूया पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल श्री गुरुचरण सरोजन जनिर मन मुकुर सुधारी बरण रघुबल बिमल जसोजो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरबु कलेश विकार पवन सुत विनती मारू मार पवन सुत विनती महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डलीकाय दातृमुनीन्द्रे समागत्य तिष्ठं दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो व्रत मन मन पाण्डुरङ्ग करो Ah
मनमान दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेच विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदानंद माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीसी सदानंद माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदानंद माथा जोडोनी या करा चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा आपरी सवे विनंती माझे पंढरीनाथा आपरी सवे विनंती माझे पंढरीनाथा जोडोनिया करा चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माता पंढरीनाथा परिसावी विनंती माता जोडोनिया करा चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंशी प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश परवंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती रामराज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं 700 श्लोकांवरती 1000 उभ्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 1000 उभ्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं ईश्वरीय ज्ञान संजीवन ज्ञानेश्वरी आईच्या अंतकरणानं तुम्हा आम्हाला पाजली जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली पसायदान रूपी कळस झाला जो जे वांशील तो ते लाहो इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वचे माझे घर या नयन मौलींनी शेरा मारून ठेवला या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा स्नेहभाव निर्माण व्हावा ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो पसायदानाचा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि मग माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं निवृत्ती दादानं शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता कोणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का अरे कुणी ज्ञाना जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का
300 350 वर्ष झाले भक्ती म्हातारी झाली, विवेक वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्वनियंत्याच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंत्यानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहोनगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4-4.5 अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळ्या भेटला. पंढरपूरच्या वळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंथरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा विवेकानं धरला, एका बाजूचा वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबाने? माईबापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्यानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे दिंडपडे काढत वैराग्याची दगदगीत पताका ज्यांनी फडकावली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला, भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवन म्हणलं, वृक्षवल्लींना सोयरं म्हणलं, दगडाचे टाळ केले, पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर मैबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही बरं का, जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथाचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा ही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही माईबापांनो, गाथा अशी नाही कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यांना कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाला, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. माझे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचम वेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमन्य, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल थोडासा गेन द्या नॉर्मल आणि नॉर्मल इको ठेवा थोडासा 1 पॉइंटने. तर असो, या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक आहे का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. काय म्हणतात? बोला. वा, मला वाटलं मुकेच आहेत तुम्ही. सांगायचं तात्पर्य लक्षपूर्वक आहे का? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि असा असणारा जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर आपल्या भक्ताचं काम करत असताना तिळाईकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही, नाही लाज धरीत. आणि मग जो देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिळाईकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही, कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही, अशा देवाला तुम्ही शरण जा म्हणतात. ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवेन वंशी, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना का साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय ठीक आहे म्हटलं,
ते त्याला जगाचा बाप म्हणतात, असा असणारा जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर आपल्या भक्ताचं काम करत असताना तिला इतकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही, म्हणून त्या देवाला शरण जायचं असं तुम्ही म्हणता. पण यदा कदाचित आपल्या भक्तांवरती अटीतटीचा मरणही प्रसंग आला तर हा देव काय करतो? तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, यदा कदाचित आपल्या भक्तांवरती अटीतटीचा मरणही प्रसंग आला तर भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. अर्जुनासारखा निष्ठावंत भक्त भीष्माचार्याने पण केला होता. उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन, अर्जुन वाचणं शक्य नव्हतं. अशा वेळेला देवानं भीष्माचार्याचा पण खरा केला आणि अर्जुनाला ही मरू दिलं नाही. ही महास्थित कालातली भगवंताची अवस्था सांगितली, असा तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरांना एका व्यक्तीने विचारलं, तुकोबराय ठीक आहे म्हटले, देव आपल्या भक्तांकरता अनेक काय काय करतो, खालच्या पात्रतेचं काम करतो. काम करत असताना अंतकरणामध्ये तिला इतकी शंका बाळगत नाही, म्हणून त्या देवाला शरण जायचं असं तुम्ही म्हणता. काम करत असताना जीवाची पर्वा न करता काम करतो, पण या गोष्टीचा साक्षीदार कोण आहे बरं? कारण साक्षीदाराशिवाय पुराव्याला महत्व आहे का? बोला, तुम्ही कुठेही गेलात तरी सत्य त्या पडताळण्याकरता काय लागतो? साक्षीदार लागतो. साक्षीदार कोण आहे म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आपल्या भक्तांकरता किती गणवाळू, किती कृपाळू, किती भक्तवत्सल आहे, किती करुणावत्सल आहे, किती करुणाघन आहे, याची मला साक्ष आहे. आणि म्हणून तो मी माझ्या चित्तामध्ये धरलाय. तो का म्हणे साक्ष हाती, तो म्या चित्ती धरियला विठ्ठल तर असो. आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिंपळे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आणि या ठिकाणी आजचा सप्ताहाचा 5वा दिवस, 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. ज्यांच्या माध्यमातून मला संपर्क करण्यात आला असे असणारे वारकरी संप्रदायातील, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे चकोरदादा यांच्या माध्यमातून मला संपर्क करण्यात आला आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. प्रथमतः त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ पिंपळे असतील, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला सुंदर अशी साथ करणारे, अतिशय कार्यक्रमाचं सुंदर नियोजन तुम्ही या ठिकाणी केले. कार्यक्रमाला सजावणारे धजावणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये सुंदर अशी पहिली पंचपदी ज्यांनी केली, महाराष्ट्राचं एक भूषण गान कोकिळा अशी ज्यांना पदवी द्यावी अशा असणाऱ्या राणीताई दौंड आवर्जून आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्याचप्रमाणे दुसरे गायनाचार्य, सुंदर असा आवाज ज्यांचा आहे असे असणारी हरिभक्तपरायण नागनाथ महाराज, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सुंदर अशी पहिली चाल ज्यांनी गायली, अतिशय आवाजामध्ये गोडवाय असे असणारे हरिभक्तपरायण नागनाथ महाराज आणि नवनाथ महाराज, दोघांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे पाठीमागे उभे असलेले सगळे बालगोपाळ, ज्यांच्या गळ्यामध्ये या वयामध्ये टाळ आला. खऱ्या अर्थाने ही फार अभिमानाची गोष्ट आहे बरं का मायबापांनो. या वयामध्ये गळ्यात टाळ येणं म्हणजे ज्ञानोबा तुकोबरायांच्या विचारानं चालणं, खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्धाराच्या दिशेनं प्रवास होणं आहे. या लेकरांचा उद्धाराच्या दिशेनं चाललेला प्रवास म्हणून सांगून जाईल तुम्हाला. आज ही लेकरं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे, आपल्या आयुष्यातला वेळ वाया घालवतात. पण सांगू तुम्हाला, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर प्रत्येकच मुलगा भरत महाराज पठाडे होत नसतो, प्रत्येकच मुलगा निवृत्तीनाथ महाराज देशमुख होत नसतात. पण सांगू तुम्हाला, निश्चितच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्या लेकरांवरती दर्जेदार संस्कार करण्याचं एकमेव ठिकाण या कलियुगामध्ये जर कुठं शिल्लक असेल ना, तर ते फक्त आणि फक्त आध्यात्मिक शिक्षण संस्था. जगाच्या पाठीवरती कुठेही जा, आता संस्कार शिल्लक राहिलेले नाहीत. म्हणून या लेकरांकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सुंदर अशी मृदुंगाची साथ जे करतायत, साक्षात ज्यांच्या बोटामध्ये सरस्वती माता विराजमान आहे असे असणारे हरिभक्तपरायण, नाव काय महाराजांचं? अभिषेक महाराज जगदाळे, त्यांचे ऋण व्यक्त करते.
त्यांच्याकरता मला एक वाक्य म्हणावं वाटतं बघा. वाक्य आवडलं तर नक्की टाळी द्या. अभिषेक महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. अभिषेक महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही. आणि अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात. आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांच्या कलेला बोटभरही कमी पडू देऊ नये. इतकी सुंदर कला भगवंताने त्यांच्यामध्ये दिली. त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी असणारी साऊंड सिस्टीम. काय नाव? राम महाराज. वयाच्या मानानं थोडंसं ऐकायला कमी येतं. राम महाराज त्यांचे ऋण व्यक्त करते. फार सुंदर सिस्टीम आहे. अगदी ऑपरेटिंग करता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं जे काम करतायत, प्रक्षेपण करण्याचं जे काम करतायत ते असणारे शूटिंगवाले दादा. नाव काय? भगवंत चॅनल. भगवंत चॅनल त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते. आणि अधिक विस्तार न करता विश्वमंगल्याचं स्वप्न बुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा राय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली नडवरांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल तर असो, आता लक्षपूर्वक ऐका. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. बघा, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि देवाच्या अंतकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचं वर्णन करणार आहे. आता देवाच्या अंतकरणातील भक्ताच्या विषयीच्या स्थितीचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देव आपल्या भक्ताचं काम करत असताना तिळायकी शंका अंतकरणामध्ये धरत नाही. कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचा विचार करत नाही. कोणत्याही प्रकारची लाज अंतकरणामध्ये धरत नाही. फक्त भक्त त्या योग्यतेचा असावा. मग भक्त कोणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. ज्याच्या अंतकरणातल्या आशा संपल्यात, ज्याच्या अंतकरणातल्या अपेक्षा संपल्यात आणि ज्यानं आपलं अंतकरण रिकाम करून फक्त भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान करून घेतलंय, असा जर कोणी असेल तर त्याला खऱ्या अर्थाने भक्त म्हणावं, त्याला साधू म्हणावं, त्याला संत म्हणावं, त्याला महात्मा म्हणावं. आणि संत साधू महात्म्याची व्याख्या सांगू तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. संत साधू महात्म्याची व्याख्या फार सुंदर केली. माया जिसे नचाती है उसे जीवात्मा कहते हैं. माया जिसे नचाती है उसे जीवात्मा कहते हैं. जो माया को नचाते हैं उसे परमात्मा कहते हैं. और माया के बीच रहकर जो माया से अलिप्त रहते हैं उसे संत साधू और महात्मा कहते हैं. खऱ्या अर्थाने वाजवा, मोकळ्या मनानं वाजवा, टॅक्स नाही लागला त्याच्यावरती. अजून सांगायचं तात्पर्य त्याला संत साधू आणि महात्मा म्हणावं. आणि संत साधू महात्म्याचं लक्षण सांगू तुम्हाला. ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये आलेले फार सुंदर दृष्टांत आहे बघा. संत साधू कोणाला म्हणावं? विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात, एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. माऊलींना विचारलं, माऊली काओ, कशा करता तुम्ही वैकुंठाला गेले? माऊली म्हटले, आमचं जाणं तसं सहजच होतं. बरं म्हटले, तिथं गेल्यानंतर तुम्ही काय पाहिलं? तर विश्वमौली ज्ञानोबराय सांगतात, वैकुंठामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते. बरं म्हटले, जेवण करण्याकरता आल्यानंतर पुढं काय दृश्य दिसलं? माऊली म्हणतात, भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवणाकरता आलेले. त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला की नारायणे. तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहज आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि हे दृश्य आम्हाला दिसलं. बरं, माऊलींना विचारलं, पुढे काय झालं माऊली? माऊली म्हणतात, आपल्याकडे एखादा पाहुणा आला आणि आपण जर जेवण करत असलो तर आपल्याकडे काय प्रथा आहे? आपण काय म्हणतो? सहजच या जेवायला. तसं विश्वमौली ज्ञानोबरायांना अर्जुन महाराज म्हणतात, ओ विश्वमौली ज्ञानोबराय, बसा ना जेवणा करता. आता विश्वमौली ज्ञानोबरायांना जेवणा करता बसा म्हटल्यानंतर माऊली म्हणतात, तुम्ही ज्यांच्याकडे आले तेही पाहुणे
आणि आम्ही ज्यांच्याकडे आलो आम्ही सुद्धा पाहुणे. मग खऱ्या अर्थाने तुम्ही बोलवण्यापेक्षा ज्यांच्याकडे आलो त्यांनी बोलवलं पाहिजे ना. तितक्यात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि भगवान परमात्मा माऊलींना म्हणतात, माऊली अहो बसा ना जेवणा करता. आता जेवणा करता बसा म्हटल्यानंतर विश्वमौली नडवऱ्यांच्या पाठीमागे मुक्ताबाई उभ्या होत्या. मुक्ताबाईकडे वळून पाहिलं माऊलींनी. काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते असं ज्यावेळेला विचारलं ना, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना ती होकारार्थी होती. माईबापन बसा जेवणा करता. होकारार्थी मान हलवल्याच्या बरोबर विश्वमौली दंडोबाई जेवणा करता बसले. आता जेवणा करता बसल्यानंतर पंक्ती भेद करता येत नाही ना, म्हणून विश्वमौली दंडोबाईंच्या समोर सुद्धा चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे. सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले. ते ब्रह्मरसाचे पदार्थ समोर आले. पुंडलिका वरदा झालं, सगळं झालं. आणि ज्या क्षणाला ते ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करण्याची वेळ आली ना, पुन्हा एकदा माझ्या माऊलींनी पाठीमागे उभ्या असलेल्या मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. आता काय करू ग मुक्ते, काय करू ग मुक्ते असं दुसऱ्यांदा ज्या वेळेला विचारलं ना माझ्या माऊलींनी, जी मान माझ्या मुक्ताबाईनं हलवली ना माता माऊल्यांनो, ती नकारार्थी होती. खाऊ नको, मग काय करू या ब्रह्मरसाच्या पदार्थाचं. अरे दादा, हे ब्रह्मरसाचे पदार्थ वैकुंठामध्ये तू जर खाल्ले तर पिंपळे गावातले लोक तुला आपलपोट्या म्हणतील ना दादा. म्हणून तर हे ब्रह्मरसाचे पदार्थ इथं खाऊ नको दादा. मग काय करू या पदार्थाचं, ते ताट माझ्याकडे दे. मुक्ताबाईनं ब्रह्मरसाच्या पदार्थाने भरलेलं ते ताट आपल्या हातामध्ये घेतलं, आपल्या मायेच्या पदराखाली झाकलं आणि आपल्या मायेच्या पदराखाली झाकलेलं ते ब्रह्मरसाच्या पदार्थाने भरलेलं ताट थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. कुठं आणलं? आळंदी तीर्थ क्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे काही रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना, त्यांच्याकरता ते ब्रह्मरसाचे पदार्थ वाढले. खाऊन खाऊन संपायला तयार नाहीत. आळंदीतल्या निराश्रित लोकांनी ते ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण केले. खाऊन खाऊन संपायला तयार नाहीत. पण उरलेले पदार्थ माझ्या विश्वमौली नडवऱ्यांना सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. देवा, अरे ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना रे देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा, त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणायचं संतांचं अंतकरण. संत तोची जाणा जगी दया क्षमा. भक्त म्हणावी तयासी न गुंतो जो आशापाशी. की मातेची संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, त्याला देवाशिवाय दुसरं काय आवडत जाऊ नये. त्याला पैसा नाही आवडला पाहिजे. विषय तो त्याचा झाला नारायण. तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. त्याला पैसा नाही आवडला पाहिजे, त्याला फक्त देव आवडावा, त्याचा फक्त विषय नारायण भावा. मग या कलियुगामध्ये जर एखादा म्हटला मला देवाशिवाय दुसरं काय आवडत नाही, पैसा मला आवडत नाही, तर ते कशावरून ओळखायचं. शास्त्रकार तर म्हणतात एक मुलगा मोरीत पडला बरं का माता माऊल्यांनो. अगदी छोटासा मुलगा होता, मोरीत पडला. आता मोरीत पडल्यानंतर तो मोरीच्या बाहेरच येत नव्हता. लोकांनी भरपूर प्रयत्न केले त्याला बाहेर काढण्याचे. आता काय करावं, बाहेर येत नाही. अखेर त्याला 1 रुपयाचं नाणं दाखवलं. 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मुलगा मोरीतून बाहेर येतोय. पैसा कशा करता लागतो हे त्या लेकराला माहिती नाही.
पैसा म्हणजे काय हे त्याला मुळीच कळत नाही. परंतु तरी सुद्धा बाळ तरी रे घेद्वारी अर्थ दाबी तागा निर्धारी. तरी सुद्धा 1 रुपयाचं नाणं दाखवल्याच्या बरोबर तो मुळीतून बाहेर येतोय. इतका जर त्या लेकराला पैसा आवडतोय मग तुम्हाला आम्हाला का आवडू नाही? तुमची आमची आशा तर फार वाईट आहे. किती वाईट आहे सांगू तुम्हाला. एखादी इमारत असते, इमारत बघा, त्या इमारतीचा पहिला मजला बांधून पूर्ण होतो तरी सुद्धा त्या इमारतीच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा दुसराही मजला बांधून पूर्ण होतो तरी सुद्धा त्याच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. इमारतीचा तिसराही मजला बांधून पूर्ण होतो तरी सुद्धा त्याच्या कॉलमचे गज वरतीच असतात, त्याला म्हणायचं आशा. त्या वरती गेलेल्या गजांना मी प्रश्न विचारला, म्हटलं तुम्ही खाली कधी येणार? ते म्हटले मालक वर गेल्यावर. म्हणजे त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते, तोपर्यंत आशा संपत नाही. आणि याच्या पुढे जाऊन आमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या कीर्तनकाराला 25,000 पाकिट मिळत आहे, त्याला वाटतं 35,000 मिळावं, याला म्हणायचं आशा. सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं. जय हो. दिल का साथी कोई नहीं. सब पैसे आणि या आशेचे एक हिंदी कवी फार सुंदर वर्णन करतो बघा. एक हिंदी कवी म्हणतो, चाह पैसों से आणो में आने लगी, चाह आणो से रुपया बनाने लगी. चाह रुपया से नोटे छपाते चल, चाह नोटे से कोटी चुराती रही, चाह कोटी से मोटर बुलाती रही, चाह मोटर ने होटल ले जाते रही, चाह होटल की बोटल बुलाते रही, चाह बोटल ने हॉस्पिटल ले जाते रही. समजलं काही? डोक्यात गेलं का डोक्याच्या वरून गेलं? माता माऊल्या मराठीत सांगते, ऐका मराठीत. तो हिंदी कवी म्हणतो, आशा ही पैशापासून आणण्यापर्यंत येते, आणण्यापासून रुपयापर्यंत येते. रुपयाचं रूपांतर नोटीमध्ये होतं, नोटीचं रूपांतर कोटीमध्ये होतं. कोटी रुपयाची गाडी ज्यावेळेला घरापर्यंत येते, ती गाडी आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाते. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला बाटली हातामध्ये येते, कशाची ती तुमच्या लक्षात आली असेल पुरुष मंडळी? हा, बिस्लरी बिस्लरी. तुमच्या डोक्यात दुसरी येऊ देऊ नका, कारण तिनं अनेक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त गेले. म्हणून विनंती असेल माझी तुम्हाला, तिच्यापासून थोडंसं लांब राहा. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पी तो शाम को उतर जाती है, शाम को पी तो सुबह उतर जाती है, लेकिन एक दिन हरिनाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून त्या बाटलीपासून थोडंसं लांब राहा. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला बाटली हातामध्ये येते, ती बाटली आपल्याला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाते. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा सलाईनची बाटली लागते. आणि तिथपासूनचा आपला प्रवास ज्या दिवशी स्मशानापर्यंत होतो ना, त्या दिवशी आपल्या जीवनातली आशा संपत असते. सर्व सुखाची आशा जन्म गेला. म्हणून तुकोबराय म्हणतात, कुठल्याही प्रकारची आस अपेक्षा आकांक्षा चित्तामध्ये न ठेवता जर त्या भगवंताचं भजन शुद्ध अंतःकरणानं केलं ना, तर जगाचा बाप तुमच्याकरता किती खालच्या पात्रतेचं काम करत असतो. मग कोण्या भक्ताकरता काम केलं? माईबापांनो, चोखोबरायांकरता चोखोबरायांच्या पश्चात चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. पण कोणाच्या रूपात? चोखोबाची बहीण झाला चारंगार. पत्नीचे व्रत प्रसंग लक्षपूर्वक ऐका. प्रसंग डोळ्यासमोर आहे. अरे 9 महिने 9 दिवस चोखोबरायांच्या पत्नीचे भरत आले. आणि चोखोबरायांची पत्नी सोयराबाई आपल्या नवऱ्याला सांगते, मालक माझे दिवस भरत आले हो, तुमच्या बहिणीला निरोप पाठवा, माझं पाळणपण करण्याकरता टाळ थोडीशी घालू. तुमच्या बहिणीला निरोप पाठवा म्हटल्याच्या बरोबर यानं बाराबंदी घातली. डोक्याला फटका बागोटा घातला, हातामध्ये चिमण्या घेतल्या, विण्याचा झंकार केला आणि पांडुरंगाचं भजन करत निघाले. पांडुरंगाचं भजन करत पंढरपूरला निघाले. टाळ पखवाजांचा आवाज कानावरती पडला आणि आवाज कानावरती पडल्याच्या बरोबर
विचार करते पांडुरंगा दया घ्या. अरे असा कसा रे नवरा माझ्या पदरामध्ये घातला रे. मी आणलेली असताना माझ्या दिवसभरात आलेली असताना हा निघून गेला. आता माझं बाळंतपण कोण करेल? मला माझ्या पायावरती उभं कोण करेल? लेकराचं साखरपान कोण वाटेल? लेकराचं बारसं कोण घालेल? विचार करते पत्नी. आणि ज्या क्षणाला चोखोबरांच्या पत्नीच्या अंतःकरणामध्ये विचार आला ना माईबापांनो, त्याच क्षणाला जगाच्या मालकानं, विश्वाच्या मालकानं, पांडुरंग परमात्म्यानं विटे भरून खाली उडी टाकली. रुक्मिणी आईसाहेब विचारताय कुठे निघाला? सांगितलं चोखोबरांच्या पत्नीचं बाळंतपण करायला. बाळंतपण तुम्ही करणार? हो ग, माझ्या करता काय अशक्य? एक किरकी मारली पांडुरंग परमात्म्यानं साडी घातली माईबापांनो. साडी घालून चोखोबरांच्या दारावरती आले. आवाज दिला, वहिनी उघडा दार. हाका मारी. आतून वहिनीला उठता येत नव्हतं. कशी तरी कुडाला हात लावून, भिंतीला हात लावून आतून वहिनी उठली. अरे 9 महिने 9 दिवस भरत आलेले होते. प्रसूतीची वेळ जवळ आलेली होती. उठता येत नाही, काय करावं? पण कशी तरी कुडाला हात लावून उठले. दरवाजा उघडला. दार उघडल्याच्या बरोबर माहिती नव्हतं दारात पांडुरंग रूपी बहीण उभी. जसं दार उघडलं ना, पांडुरंग रूपी बहिणीच्या गळ्यात पडली. आणि गळ्यात पडून काय म्हणते, बरे झाले ताई तुम्हा धाडिले देवाने. आता याला धाडायला कोणता देव रिकामा? पण ती म्हणते बरे झाले ताई तुम्हा धाडिले देवाने. त्यावेळेला ती पांडुरंग रूपी बहीण सांगते, वहिनी आता मी आले ना ग, आता तू काळजी करू नकोस. आता लेकराचं साखरपान वाटेल, लेकराचं बारसं घालील, विटाळाचे कपडे काढील, तुला तुझ्या पायावरती उभं करेन ग. आता तू काळजी करू नकोस. आणि माय बापांना चोखोबरांच्या पश्चात चोखोबरांच्या पत्नीचं जगाच्या मालकानं, विश्वाच्या मालकानं बाळंतपण केलं. लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, विटाळाची कपडे काढली, तिला तिच्या पायावरती उभं केलं. आणि लेकराचं साखरपान वाटून लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं. नाव कर्ममेळा ठेवल्याच्या बरोबर पंढरपूरमध्ये चोखोबरा शुद्धीवरती आले. अरे लक्षात आला आपली सोयरा आणलेली होती. काय झालं असेल? मुलगा झाला असेल का, मुलगी झाली असेल, जगली असेल का, बाकी असेल? आता भजनावरती लक्ष नाही, आता दिंडीवरती लक्ष नाही. चोखोबराय परत येण्याकरता निघाले. जसे चोखोबराय परत येण्याकरता निघाले ना, तशी पांडुरंग रूपी बहीण आपल्या वहिनीला म्हणते, वहिनी आता मी येते ग, माझे लेकरं वाट पाहत असतील. आता याची लेकरं कोण? विठू माझा लेकरू बाळा. सगळी त्याचे लेकरोत ना मायबापण. माझे लेकरं वाट पाहत असतील. सांगितलं जाण्याकरता निघाली. जशी जाण्याकरता निघाली तशी ती वहिनी म्हणते, थांबा ताई तुम्हाशी शिविते मी चोळी. मी तुमच्याकरता चोळी शिवते हो. नको ग, माझ्या घरी काय कमी, जेणे हे विश्व निर्मिले. माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पाणही हलत नाही, माझ्या सत्तेशिवाय सूर्य सुद्धा चालत नाही. मला तुझी चोळी नको. आणि ही पांडुरंग रूपी बहीण गावाच्या बाहेर निघाली. जशी पांडुरंग रूपी बहीण गावाच्या बाहेर निघाली, चोखोबराय गावामध्ये आले, अंगणामध्ये आले. आणि अंगणात आल्यानंतर सोयराबाईच्या कडेवरती आपल्या लेकराला पाहिलं. अंतःकरण गहिवरून आलं, कंठ दाटवून आला. अरे आपल्याला मुलगा झाला. या भावनेनं इतका आनंद झाला ना, त्या आनंदाच्या भरात डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आनंद अश्रू वाहतायत. आणि पत्नी म्हणते, मालक अहो थोडस लवकर तर यायचं ना. बाई आताच गेली. कोणती बाई? अहो तुमची बहीण निर्मला बाई आली होती हो. तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, विटाळाची कपडे काढली, सगळी कामं केली. त्यावेळेला चोखोबराय म्हणतात, अगं सोयरे बाळा, म्हणा तुझ्या डोक्यावर परिणाम तर झाला नाहीस ना? येडी का खुळी तू? अगं मी निरोपच दिला नाही तर ती येणार कशी? त्यावेळेला ती सांगते, हो तुमची बहीण निर्मला बाई चाली होती हो. तिनं तुमच्या पश्चात लेकराचं साखरपान वाटलं, लेकराचं बारसं घातलं, विटाळाची कपडे काढली, सगळी कामं केली. आणि ऐका ना, आपल्या लेकराचं साखरपान वाटून लेकराचं नाव कर्ममेळा ठेवलं. नाव कर्ममेळा ठेवलंय म्हटल्याच्या बरोबर लक्षात आलं, रे ही बहीण पांडुरंग रूपी असावी. चोखोबरायांचं अंतःकरण गहिवरून आलं, कंठ दाटून आला. अरे जगाच्या बापाला माझ्या करता किती खालच्या पात्रतेचं काम करावं लागलं. दोन्ही हात आकाशाकडे केले. पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला चोखोबरायांनी, पांडुरंगा, ए पांडुरंगा दया घडा. अरे किती करतोस रे आपल्या भक्तांकरता. माय बापांनो, देवाची इच्छा आहे संतांच्या घरी राबायला मिळावं. भक्त ती इच्छा उपवर होण्याकरता आपण भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही भक्त या पात्रतेपर्यंत पोहोचाल, ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातला भाव शुद्ध होईल ना, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, त्याच्याकरता देव लांब नाही. म्हणून शुद्ध भावनेनं, शुद्ध अंतःकरणानं त्या भगवंताचं भजन करा. शुद्ध भावनेनं, शुद्ध अंतःकरणानं त्या पांडुरंग परमात्म्याची वारी करा.
आजही या कलियुगामध्ये तो देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विश्वमौली नाडवरेंसारख्या संतांची संजीवन समाधी असेल तर आजही तो देव तुम्हाला आम्हाला भेटेल. जगाच्या पाठीवरती एकमेव समाधीवर का माई बापांना जिला संजीवन समाधी म्हटलंय. अरे का संजीवन म्हटलंय माहिती? जा कधीतरी आळंदीला मौलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हा. जगातला कुठलाही प्रश्न माझ्या मौलींच्या समाधीवरती मांडावो, त्याच्यातून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत माझी मौली. एवढी ताकद त्या समाधीमध्ये. अरे मौलींना मौली का म्हटलंय? आळंदीमध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा तुम्ही. आजही आळंदीतला एकही साधक उपाशी राहत नाही. ही कृपा कोणाची आहे? माझ्या विश्व मौली नाडवरांची. अरे त्यांच्या जीवनामध्ये यसोबा खेचर सारख्या लोकांनी त्यांचं पीठ मातीमोल केलं. आयुष्यात माय बाप नावाचं छत्र त्यांच्या जीवनात नव्हतं, पण अखंड विश्वाचे जे माऊली झाले ना त्यांना विश्व मौलीत नाडवराई म्हणतात. मौलींचा समाधी सोहळा जर अनुभवला ना अंतःकरणातला शुद्ध भाव करून आजही तुम्ही मौलींच्या समाधी सोहळ्याला आळंदीला जा. ज्या क्षणाला समाधी सोहळ्याची वेळ जवळ येते ना माईबापांनो त्या वेळेला अंतःकरणाला जाऊन भेटतात. त्या लहरी मौलींच्या समाधीच्या कोणाच्या? साधकाच्या अंतःकरणाला जाऊन भेटतात. आणि कधी साधकाच्या डोळ्याला आपोआप धारा लागतात ना त्याच्याही लक्षात येत नाही हो. एवढी ताकद शुद्ध भावामध्ये. म्हणून शुद्ध भाव आपल्या अंतःकरणातला करा. आणि जसं भजन चोखोबऱ्यांनी केलं तसं भजन आपल्या जीवनामध्ये करा. शुद्ध भावनेनं चोखोबऱ्यांनी भजन केलं, परिणाम जगाचा बाप त्यांच्याकरता धावून आला आणि दारावरती थाप मारून आवाज दिला. वैनी उघडा दार हक मारी हे वैनी उघडा चोखोबाची बहीण वैनी उघडा सांगायचं तात्पर्य चोखोबऱ्यांच्या जीवनामध्ये शुद्ध भावनेनं शुद्ध अंतःकरणानं भजन केलं, परिणाम जगाचा बाप त्यांच्याकरता धावून आला. रडता रडता चोखोबराय सांगतायत की जगाच्या बापाला माझ्याकरता किती खालच्या पात्रतेचं काम करावं लागलं. आणि याचं मूर्तिमंत प्रकरण पटवून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अभंगाचं प्रथम चरण. साधवया भक्ती काज 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 नाही ना साधवया भक्ती काज नाही ना साधवया भक्ती काज नाही ना साधवया नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आपल्या भक्तांकरता इतक्या खालच्या पात्रतेचं काम करतो जसं चोखोबरायांकरता केलं. फक्त आपल्या अंतःकरणातला भाव शुद्ध होणं गरजेचं आहे. कारण देवाला जिंकण्याकरता फक्त अंतःकरणामध्ये भाव असावा लागतो. जसं संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर काय लागतं?
पुरुष मंडळी झालंय ना सगळ्यांचं? हा, बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. गप्पानी बायको जिंकल्या जात नाही. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैसी आणि कुटका देखोनी सुनी जैसी पुच्छा लवी. संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. समाज जिंकायचा असेल तर कला लागते. शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं. आणि देव जिंकायचा असेल तर त्याच्याकरता भावच लागतो. देवा कारणे भाव तस्मात. देवाला जिंकण्याकरता भाव लागतो. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवारे पैसा हरी करतळी आवारे भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवारे पैसा हरी करतळी आवारे काय समर्पक प्रमाण दिलं. भाव बळे आकळे रवी नाकळे. खऱ्या अर्थाने देवाला जिंकण्याकरता भाव लागतो. आणि म्हणून शुद्ध अंतकरणानं आपला भाव करून निश्चितच त्या देवाला आपण शरण गेलं पाहिजे. मग देवाला शरण जात असताना नेमकं कोणत्या देवाला शरण जावं? तर लक्षपूर्वक ऐका. आज रामनवमीचा दिवस आहे. आणि रामनवमीचा दिवस असल्या कारणानं त्या प्रभू रामचंद्रांना आपल्या जीवनामध्ये का शरण जावं? शरण गेल्यानं काय होतं? रामायणातला एक फार सुंदर दृष्टांत बघा. लक्षपूर्वक ऐका. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राने राजा रावणाचा संहार केला आणि अयोध्येमध्ये परत आले. फार मार्मिक दृष्टांत आहे बरं का. अयोध्येमध्ये परत आल्याच्या नंतर सगळा राजदरबार पाहिला. सगळ्या राजदरबाराचं निरीक्षण केलं तर सगळा अस्तव्यस्त झालेला होता, खिळखिळून गेलेला होता. आता खिळखिळून गेलेला तो राजदरबार पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी अंतकरणामध्ये असा विचार केला, अरे आपल्याला जर राज्य कारभार करायचा असेल तर या राजदरबाराची पुन्हा एकदा नव्यानं मांडणी केली पाहिजे. मग या राजदरबाराची नव्यानं मांडणी करण्याकरता सगळी सिंहासनं काढली, सगळ्या खुर्च्या काढल्या, सगळं काही काढलं, सगळ्यांची स्थानं काढली आणि त्या राजदरबाराची पुन्हा एकदा नव्यानं मांडणी केली. तो राजदरबार पुन्हा एकदा तयार झाला आणि एका रात्रीला प्रभू रामचंद्रांनी सीतामातेला हाताशी धरलं आणि सीतामातेला सांगितलं, सीते आपल्याला राजदरबार पाहण्याकरता जायचंय. काही हरकत नाही प्रभू, जाऊ आपण राजदरबार पाहण्याकरता. सीतामातेला हाताशी धरलं, राजदरबार पाहण्याकरता गेले. आता पुन्हा नव्यानं स्थापन केलेला तो राजदरबार दाखवत असताना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सीते हे माझं स्थान आहे, इथं मी बसणार, इथं लक्ष्मणजी बसतील, इथे सुमंतजी बसतील, हे श्रुतकीर्तीचं स्थान आहे, हे उर्मिलेचं स्थान आहे. सगळ्यांची स्थानं अगदी जिथल्या तिथं दाखवली. सगळ्यांची स्थानं दाखवून झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र सीतामातेला घेऊन घरात आले. पूर्वीच्या काळामध्ये माझघर होतं. माझघर कळतं ना तुम्हाला? हां, आता मराठीत ज्याचं ट्रिपल MA झालंय ना त्याला सुद्धा माझघर कळणार नाही. कारण आता संस्कृतीचं मात्र व्हायला लागलं. जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या, आता कॉन्व्हेंट स्कूल आल्या आणि त्याचा हा परिणाम झाला. माझघरात गेले. माझघरात गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी सीतामातेला रात्रीच्या वेळेला प्रश्न विचारला, सीते तुला एक प्रश्न विचारलो, विचारा ना प्रभू. सीतामातेला विचारलं, सीते आज आपण राजदरबार पाहण्याकरता गेलो होतो, तुला राजदरबार कसा वाटला ग? राजदरबार कसा वाटला म्हटल्यानंतर सीतामातेनं सांगितलं, प्रभू काय सुंदर आहे राजदरबार, तुम्ही त्याची मांडणी केली म्हटल्यानंतर अहो वर्णनच करू शकत नाही एवढा सुंदर राजदरबार आहे. आता वर्णनच करू शकत नाही असा ज्या वेळेला एखादं स्तुतीप्रिय वाक्य वापरलं जातं ना, समजून जायचं ही वरवर चाललेली स्तुती आहे, अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव नाहीये. लक्षात आलं प्रभू रामचंद्रांच्या. मग प्रभू रामचंद्रांनी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रश्न विचारला सीतामातेला, सीते तुला दुसऱ्यांदा विचारतोय राजदरबार तुला कसा वाटला ग? अंतकरणापासून सांग ना सीते. त्यावेळेला सीतामातेनं सांगितलं, प्रभू अहो राजदरबार पाहण्याकरता गेलो होतो, काय ते तुमचं सिंहासन, काय ते श्रुतकीर्तीचं स्थान, काय ते उर्मिलेचं स्थान, काय ते सुमंतजीचं स्थान, अहो वर्णन होऊ शकत नाही. तुम्ही त्याची मांडणी केली म्हटल्यानंतर आम्ही काय वर्णन करावं तुमच्या राजदरबाराचं? एवढा सुंदर आहे राजदरबार. तरी सुद्धा अंतकरणाचं समाधान प्रभू रामचंद्रांच्या झालं नाही. तिसऱ्यांदा सीतामातेचा हात धरला आणि सीते तुला शेवटचं विचारतोय, तुला राजदरबार कसा वाटला? ज्यावेळेला तिसऱ्यांदा प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारला ना, सीते तुला राजदरबार कसा वाटला, तिसऱ्यांदा सीतामातेच्या तोंडातून शब्द नाही बाहेर पडले, डोळ्यातून अश्रू बाहेर आले. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, अगं सीते
तुला इतकंच विचारलं मी, राज दरबार कसा वाटला एवढंच सांगणार, रडतेस कशा करता? त्यावेळेला सीता मातेनं प्रभू रामचंद्रांना विचारलं, तुम्हाला एक प्रश्न विचारू प्रभू? विचारणं सीते, अगं तो तुझा अधिकार आहे. त्यावेळेला सीता मातेने प्रश्न विचारला, प्रभू 6 महिने 27 दिवस मी तुमच्यापासून लांब होते, 6 महिने 27 दिवस मी रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये होते, तो काळ तुमच्याकरता कसा गेला हो? तो काळ तुमच्याकरता कसा गेला असा प्रश्न विचारल्याच्या बरोबर एकांतात प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते अगं 6 महिने 27 दिवस तू रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये होती, 6 महिने 27 दिवस आपल्या संसारामध्ये दुःख निर्माण झालं. अगं एकटाच जंगलामध्ये फिरत होतो, झाडाझुडपांना हात लावून शोक करत होतो गो. आणि काय सांगू तुला राजदरबार, काय सांगू मला काळ कसा गेला? त्यावेळेला सीता मातेनं विचारलं, प्रभू ऐका ना, मग 6 महिने 27 दिवस मी रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये होते, आपल्या संसारामध्ये दुःख निर्माण झालं, जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर तुम्ही आहात, पण जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर तुम्ही असताना तुमच्या संसारामध्ये थोडंसं दुःख निर्माण झालं, ते दुःख निवारण करण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही ना ग सीते? मी जगाचा चालक मालक असून सुद्धा ते दुःख मला नाही निवारण करता आलं. मग ऐका ना प्रभू, आपल्या संसारात 6 महिने 27 दिवस जे दुःख निर्माण झालं, ते दुःख निवारण कोणी केलं? रात्रीच्या 12 वाजता प्रभू रामचंद्राच्या तोंडून शब्द बाहेर पडले, पवन सुत हनुमंतराय. पवन सुत हनुमंतराय म्हटल्याच्या बरोबर सीता माता म्हणतात, मला हेच उत्तर अपेक्षित होतं. का बरं? ज्या वेळेला आपण राजदरबार पाहण्याकरता गेलो ना प्रभू, सगळ्यांची स्थानं अगदी जिथल्या तिथं आहेत, सगळ्यांची स्थानं मला दरबारामध्ये दिसली हो, पण ज्यानं आपल्या संसारातलं दुःख निवारण केलं त्या हनुमंतरायाचं स्थान मला दरबारामध्ये दिसलं नाही प्रभू. द्या त्याला एखादं स्थान द्या, एखादी खुर्ची द्या, सिंहासन द्या, त्याचंही स्थान आपल्या दरबारामध्ये असावं. त्यावेळेला प्रभू रामचंद्र सांगतात, काही हरकत नाही सीते, आपण त्याला एखादं सिंहासन देऊ. आता सिंहासन देण्याकरता मुहूर्त काढला 15 दिवसानंतरचा. मुहूर्त काढणारे घरचेच होते महर्षी वशिष्ठ. 15 दिवसानंतरचा मुहूर्त काढला. आता सिंहासन तयार करायचं, कशाचं तयार करायचं? स्वर्णाची तपकडी लावली, हस्तिदंत लावले. गादी कशाची तयार करायची? एका पवित्र संन्याशाकरता बसण्याकरता राजहंसाच्या पंखाची गादी तयार केली गेली. कारण शास्त्र सांगतं, राजहंसाचे पंख अंतकरणातलं काम संपल्यानंतरच पडतात. मोराचे पंख आपल्याला फार प्रभावित करतात, पण अंतकरणातलं काम संपल्यानंतर पडत नाही, शास्त्र सांगतं. शास्त्र काय सांगतं कधीतरी उघडून पाच जा बरं का. रात्रीच्या 10-10:30 वाजता 10,500चे मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा कधीतरी शास्त्र जर उघडून पाहिलं तर कळेल तुम्हाला शास्त्र काय सांगतं. राजहंसाचे पंख अंतकरणातलं काम संपल्यानंतर पडतात. मग एका पवित्र संन्याशाकरता गादी तयार करायची तर पवित्र त्या ठिकाणी पंख वापरले पाहिजे. सिंहासन तयार झालं, अगदी सुंदर तयार झालेलं ते सिंहासन भगवंताच्या दरबारामध्ये आणलं गेलं. ज्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय त्या ठिकाणी ते सिंहासन ठेवलं गेलं. 15 दिवसानंतरचा जो मुहूर्त काढला होता तो दिवस उजाडला आणि दिवस उजाडल्यानंतर संपूर्ण राजदरबार भरलेला आहे, प्रचंड भरलेला राजदरबार. आणि त्या राजदरबाराच्या समोर हनुमंतरायाला आणलं गेलं. हनुमंतरायाला समोर आणल्यानंतर एका हाताला धरण्याकरता हनुमंतरायाच्या प्रभू रामचंद्र आहेत, उजव्या हाताला धरण्याकरता प्रभू रामचंद्र आहेत, डाव्या हाताला धरण्याकरता स्वतः लखनलालजी आहेत आणि आरती ओवाळण्याकरता जगाची मालकीन सीता माता आहे. ज्या वेळेला आरती ओवाळण्याकरता सीता माता आली ना, अंतकरण गदगदून हसत होतं हनुमंतरायाचं. अरे मी विश्वातला किती भाग्यवान आहे ना, माझ्या उजव्या हाताला धरण्याकरता जगाचा चालक मालक परमपिता परमेश्वर आहे, डाव्या हाताला धरण्याकरता जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर त्यांचे बंधू लखनलालजी आहेत आणि माझी आरती ओवाळण्याकरता साक्षात जगाची मालकीन सीता माता आहे. मी विश्वातला किती भाग्यवान आहे. अंतकरण हसत होतं. आरती ओवाळून झाली आणि त्या दरबारामध्ये त्या ठिकाणी आगमन झालं. आगमन झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ते सिंहासन ठेवलं गेलंय त्या सिंहासनाच्या समोर हनुमंतरायाला आणलं गेलं. सिंहासनाच्या समोर एका बाजूनं प्रभू रामचंद्र आहेत, एका बाजूनं लखनलालजी आहेत. ज्या क्षणाला त्या सिंहासनावरती दोघांनी हाताला धरून बसवण्याची वेळ आली, जेव्हा दोघंही बसवतायत ना त्याच क्षणाला तितक्याच ताकदीनं हनुमंतराय मागे सरकले. त्यावेळेला हनुमंतरायानं सांगितलं, प्रभू ज्यानं कामाला इस्तू लावला, ज्यानं वासनेला इस्तू लावला, त्याला या राजहंसाच्या पंखाच्या गादीचं
स्वर्णाची तपकडी असलेल्या राजहंसाच्या पंखाच्या गादीच्या सिंहासनाचं काय करायचंय? मला हे सिंहासन नको. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, माझी काही हरकत नाही, माझं काही म्हणणं नाही, पण सीतेची इच्छा आहे तुमचं स्थान दरबारामध्ये असावं. ठीक आहे म्हटले, माझं स्थान दरबारामध्ये असावं अशी इच्छा आहे ना, मग मला जिथं बसायचंय तिथं बसू द्या, हे सिंहासन काढून घ्या. खऱ्या अर्थाने हनुमंतरायानं स्वर्णाची तपकडी असलेलं, हस्तिदंत असलेलं राजहंसाच्या पंखाच्या गादीचं सिंहासन काढायला लावलं. ते सिंहासन त्यागून प्रभू रामचंद्रांना सांगितलं, तुम्ही तुमच्या सिंहासनावरती विराजमान व्हा. ज्या क्षणाला प्रभू रामचंद्र त्यांच्या सिंहासनावरती विराजमान झाले, हनुमंतरायानं दर्भाची चटई काढली, प्रभू रामचंद्रांच्या चरणाजवळ पायाजवळ टाकली आणि त्या चटईवरती दोन्ही हात जोडले. एक गुडघा जमिनीवरती टेकवला, दुसऱ्या गुडघ्यावरती दोन्ही हात जोडून प्रभू रामचंद्रांच्या पायाजवळ हनुमंतराय बसले, म्हणजेच देवाला शरण गेले. परिणाम महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही की ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही. सांगायचं तात्पर्य, देवाला शरण गेल्याची ताकद गावागावात मंदिर होतात. म्हणून तुकोबराय म्हणतात की त्या देवाला तुम्ही शरण जा. अभंगाचं द्वितीय ऐसे शरण जावे, ऐसे शरण जावे, ऐसे शरण जावे, ऐसे ऐसी शरण जावे शक्ती जीवे न वंची. तुकोबराय म्हणतात की त्या देवाला शरण गेल्याची ताकद एवढी मोठी, म्हणून आपल्या जीवनामध्ये निश्चितच त्या देवाला शरण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताचं भजन करत करत आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. निश्चितच विनंती असेल माझी तुम्हाला, देव देश धर्माविषयी जागृत राहा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या देवाचं भगवंताचं भजन करत असताना शुद्ध भावनेनं, शुद्ध अंतकरणानं करा आणि आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करा. फार महत्त्वाचं आहे बरं का, काळाची गरज आहे. आता अलीकडच्या काळामध्ये संस्कृतीचं मात्र व्हायला लागलं आणि संस्कृतीचं सगळ्यात जास्त मात्र जर कोणी केलं असेल तर ते मोठाल्या लोकांनी केलं बरं का. मोठे लोक कळतात ना तुम्हाला, सब त्याला वर्गणी देत नाहीत असे. हां,
खऱ्या अर्थाने माझं म्हणजे असं मत नाही बरं का, आपल्या भारतातले लोक श्रीमंत होऊ नये. ज्याच्या घरात नव्हे त्याच्या दारातल्या तुळशीला सोन्याचं तुळशी वृंदावन व्हावं अशी माझी इच्छा आहे. पण संस्कृतीचं मात्र होणे हे तितकंच करायचं. संस्कृतीचं मात्र होता कामा नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये मी मगाशीच बोलून गेले, अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या, कॉन्व्हेंट स्कूल आल्या. काय शिकवलं जातं त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये? जॉनी जॉनी यस पप्पा. राहिली का संस्कृती? जुन्या काळात एवढ्या सुंदर कविता शिकवल्या जायच्या, आपल्या अंतकरणातली माणुसकी जागी व्हावी एवढ्या सुंदर कविता होत्या. आम्हाला चौथीच्या पुस्तकामध्ये एक फार सुंदर कविता होती, अगदी पहिलीच कविता. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय, एक दिसू दे मतभेद नसू दे. आपल्या अंतकरणातली माणुसकी जागी व्हावी एवढ्या सुंदर कविता. पण आता कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एवढ्या विचित्र कविता शिकवल्या जातात. परवा दिवशी मी एका मुलीला म्हटलं, छोट्या मला एक कविता म्हणून दाखव ना. होती कॉन्व्हेंट स्कूलची, पण नशीब तिला मराठी येत होतं बरं का. तिनं मला एक कविता म्हणून दाखवली. सांगू तुम्हाला, ऐकावी वाटत नव्हती, एवढी विचित्र होती, पण ऐकून घ्यावी लागली. ती म्हटली, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवरा गेला मरून, आता काय व्हायचं रडून. ऍक्शन मध्ये म्हणत होती बरं का. आता काय व्हायचं रडून, आणा बाई दुसरा करून दुसरा. काय संस्कृती मात्र झालं संस्कृतीचं. एवढ्यावर नाही थांबली ती. ती म्हटली, ताई तुम्हाला अजून एक कविता म्हणून दाखवते. म्हटलं बास झाली बाई, एकच ऐकू वाटत नव्हती. पण ती थांबलीच नाही, तिनं अजून एक कविता म्हणून दाखवली. ती म्हटली, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मी म्हटलं लेकरं कुण्या भूताचे. काय कविता, काय संस्कृती. कवितेच्या माध्यमातून संस्कृती शिकवावी, धर्म शिकवावा. आमच्या साने गुरुजींनी काय धर्म शिकवला. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आता या धर्मात सुद्धा लोकांनी बदल केला. धर्म कसा झाला? खरा तो एकची धर्म, जगाचे बांध कोरावे. हाय ना इकडं पण सगळीकडेच पडसाला पानं तीनच असतात. जगाच्या पाठीवर कुठेही जा. कोरोनाच्या काळामध्ये मास्कचा जमानाला, यूज अँड थ्रू जा. ज्याप्रमाणे मास्क वापरतात आणि टाकून देतात, त्याचप्रमाणे माणसांचा सुद्धा करतात तो. परंतु विनंती असेल माझी तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये माणसं जपायला शिका. माणसं फार महत्वाची. दिव्याला दिवा लागत गेला ना की सुंदर अशी दीपाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं ना की सुंदर असा फुलहार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं ना की सुंदर असं एक नातं बनतं. त्या नात्याचं नाव आहे माणुसकी. ती माणुसकी आपल्या जीवनामध्ये जपायला शिका. माणसं फार महत्वाची. कोरोनाच्या काळात कितीतरी लोक गेले, डॉक्टरांना विनंती करत होते. कोणी म्हणत होतं माझ्या भावाला वाचवा, कोणी म्हणत होतं माझ्या आईला वाचवा, कोणी म्हणत होतं माझ्या दादांना वाचवा. पण वाचवता आलं का? नाही वाचवता आलं. एकदा माणसं मातीआड गेली ना मिळू शकत नाहीत. म्हणून साने गुरुजी म्हणतात, जोपर्यंत ती माणसं आपल्या आयुष्यामध्ये आहेत ना, तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करा. आणि जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आपल्या जीवनामध्ये सांगतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. जीवनामध्ये प्रेमाशिवाय समाधान नसेल तर सासूने सुनेवरती प्रेम करावं, सुनेने सासूवरती प्रेम करावं. सुना कान खोल के सुना. काय सांगते मी? सासूने सुनेवरती प्रेम करावं, सुनेने सासूवरती प्रेम करावं. बाप तर मुलावरती प्रेम करतच असतात, परंतु मुलांनी बापावरती प्रेम करावं. एकामेकावरती प्रेम करून आपलं जीवन समर्पित करावं. कारण आपली संस्कृती एकामेकावरती प्रेम करून जीवन समर्पित करायला लावणारी संस्कृती. इतकी महान आहे आपली संस्कृती. आणि या संस्कृतीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, इतकी महान आहे. सांगू तुम्हाला किती महान आहे? थोडक्यात सांगते ऐका. पतीला दृष्टी सुकणार म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. अरे पतीला दृष्टी सुकणार म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी. गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात.
संत नामदेव कुत्रा कोरडी पुडी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन लावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर घाव घाल त्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राय एवढे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व बेचणारे खंडोजी बल्लाळ आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती, इतका महान आपला देश आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर आपण मोठ्या अभिमानानं म्हणतो, काय म्हणतो, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, 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 माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. अरे हीच ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे जन्माला आले, ज्या भूमीमध्ये 18 पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, हीच ती भूमी. आणि या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, इतका पावन आपला देश है. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दो बार गलती करे उसे हैवान कहते हैं, तीन बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. इतका भारत देश आपला महान आहे आणि त्या देशात आपण जन्माला आलो. अरे याच देशामध्ये एक तेजपुंज तेजस्वी तारा जन्माला येऊन गेला. कधी जन्माला आला ऐका. अरे 18व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, ज्या काळामध्ये मंदिराची मंदिर उद्ध्वस्त होत होती, कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त होत होती, त्याच काळामध्ये गुलामगिरी सुद्धा स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या मातेनं पाहिलं, त्या मातेचं नाव आहे मासाहेब जिजाऊ. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. डोहाळे लागले ते कशाचे लागले ऐका. तुमच्या माझ्यासारखे गोड खाण्याचे नाही लागले, तुमच्या माझ्यासारखे आंबट तिखट खाण्याचे नाही लागले. मासाहेब जिजाऊंना असे विचार न करता आले, मासाहेब जिजाऊ तुम्हाला काही खावंसं वाटतं का, मासाहेब जिजाऊ तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का. त्यावेळेला मासाहेब जिजाऊंच्या मुखातले उद्गार आहेत. मासाहेब जिजाऊ म्हणतात मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही, मला वाटतं त्या घोड्याला टाच मारावी, त्या घोड्यावरती बसावं आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून तो घोडा फेकावा. हे डोहाळे माझ्या मासाहेब जिजाऊंचे होते आणि त्याच मातेच्या पोटी या राजाचा जन्म झाला. अरे कधी जन्माला आला ऐका. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि गड होता शिवनेरी. त्या शिवनेरीवरती माझ्या राजाचा जन्म झाला. शिवनेरीवर शोभा जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती,
देवाच्या मंदिरामध्ये रक्ताचा राज्याभिषेक करून शपथ घेतली. तिथून झाली स्वराज्याचा सुरुवात आणि या स्वराज्याचा हळूहळू विस्तार होऊ लागला. हे स्वराज्य निर्माण झालं आणि निर्माण झालेलं स्वराज्य माझ्या छत्रपती शंभूराजेंच्या हाती सुपूर्द करण्यात आलं. छत्रपती शंभूराजे या स्वराज्याचा विस्तार करत होते आणि विस्तार करत असताना एक काळा दिवस छत्रपतींच्या जीवनामध्ये उजाडला. तो काळा दिवस म्हणजे कोणता? गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा दिवस होता. गुढीपाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी बातमी आली होती रायगडावरती उद्याची गुढी उभारता येणार नाही. काय झालं होतं त्या दिवशी? माझ्या छत्रपती शंभूराजांना औरंगजेब पाशाच्या दरबारामध्ये कैद करून आणलं गेलं होतं आणि कैद करून आणल्याच्या नंतर औरंगजेब पाशा म्हणतोय संभाळ, आखिरी बार पूछ रहा हूं, झुक जाओ हमारे सामने, तुम्हें इस तख्त का शहंशाह बनाएंगे. इस तख्त का शहंशाह बनाएंगे म्हटल्याच्या नंतर झुकत नव्हते शंभूराजे आणि मुकरब खान म्हणतो मेरे आका मुझे हुक्म दो, मैं अभी का भर की गर्दन उतार के रखता हूँ, मैं अभी का भर की गर्दन उतार के रखता हूँ म्हटल्याच्या नंतर शंभूराजे कडाडले. अरे का भर नाही छत्रपती, महान छत्रपती, अरे छत्रपती हा माणूस नाही, छत्रपती हा एक विचार आहे, विचार तो या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय. त्याला उसळलेला दर्या बुडू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरवू शकत नाही. अरे तुझ्या तंबूचा सोनेरी कळस एक महिला भरून दिसत असेल पण माझ्या राजाच्या जिरे टोपातला तुरा हा लाखो महिलांकडून दिसतो. तो जनसामान्यांच्या मनात दहशत नाही, आत्मविश्वास जागवतो, आत्मविश्वास. आणि झुकत नव्हते शंभूराजे, झुकत नाहीत म्हणून वडू तुळापुराच्या साक्षीनं, भीमा इंद्रायणीच्या साक्षीनं, संगमाच्या साक्षीनं छत्रपती शंभूराजांच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे करायला सुरुवात केली. छत्रपती शंभूराजांच्या डोळे काढले, हात कापले, पाय कापले, छाती कापली, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले. पण ऐका, ज्या वेळेला छत्रपती शंभूराजांचे डोळे काढले ते भुवई वक्र झाले, हात कापले, पाय खंबीरपणाने उभे राहिले. अरे छाती कापली तर काळीज लढले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले पण रक्ताचा एक एक थेंब हर हर महादेव गरजा तो गळत होता, हर हर महादेव. आणि औरंगजेबाला सांगत होता या महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन या मातीतून तो हसत हसत जाऊ शकत नाही. अखेर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेब बादशाहला त्याचा शेवटचा श्वास सोडावा लागला. आणि शेवटचा श्वास सोडत असताना काय होत म्हणतोय औरंगजेब? शेवटचा श्वास सोडत असताना औरंगजेब बादशाह म्हणतोय हम औरंगजेब मोहम्मद, हम मुगल सल्तनत के शहंशाह, हमारे सामने खड़ी है समुद्र सी सेना, हमारी इतनी बड़ी ताकत, हमारा इतना बड़ा गुरूर, लेकिन हम मराठों का एक किला भी नहीं ले पाए. उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा. अरे हमने आंखें निकाली उसके और अंधे हम हो गए, हमने जुबान काट डाली उसके और बेज़बान हम हो गए, हमने खाल उखाड़ डाली थी संभा की, लेकिन आज पता चला हमारी खाल उखाड़ी जा रही. अरे शेरनी के कोख से ही शेर ने जन्म लिया होगा. सचमुच छावा है, छावा स्वराज्याचा छावा आणि छावाच होता तो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. म्हणून मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक छाव्यानं या कलियुगामध्ये जगत असताना त्या छाव्याचा आदर्श घेतला पाहिजे. स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल, वाक्य लक्षात ठेवा. स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल आणि त्या छाव्याच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल. इतकी ताकद त्याच्या विचारामध्ये. कारण या कलियुगामध्ये जगत असताना घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. शिवचरित्राशिवाय, शंभू चरित्राशिवाय आणि संत विचाराशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, पर्याय नाही. म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे आणि जोरात आवाज द्यायचा. प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, भारत माता की हर हर पार खुमाई हार घालण्यासाठी सरला बाबूराव राठी
मंजुळा राजेंद्र पाटील भोजने, ताई श्रावण सोनवणे, अश्विनी सोपान कदम, सरला संजय वाघ. पुरुषांमध्ये आहेत सुभाष कोंडाजी सोनवणे सर, बाळू महाराज हरिभाऊ वाघ, राजेंद्र पाटील भोजने, संकेत शेटराठी, राहुल भाऊ भोजने, धीरज शेटराठी. ज्यांची ज्यांची कृपया नाव घेतल्याने कृपया व्यासपीठावरती यायचे. शक्ती जीवेन मंची. तर असो संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल तर मोठं अंतकरण करून क्षमा करा. तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांना एकच प्रार्थना करते. सर्वांच्या चरणावरती एवढ्या तळमळीनं सांगत होते की या महाराष्ट्राच्या मातीत जगत असताना, कलियुगामध्ये जगत असताना, आपल्या लेकरांवरती संस्कार करत असताना संतांच्या विचारानं संस्कार करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या मुलांच्या हातामध्ये या काळामध्ये गाथा ज्ञानेश्वरी येणं काळाची फार गरज आहे. माईबापांनी रात्रीच्या 10-10:30 वाजता तुमच्या मुलाच्या हातामध्ये 10,500 मोबाईल येतो. तो काय उद्धाराच्या दिशेनं त्याच्या जीवनाचा प्रवास करणार नाही. उद्धाराच्या दिशेनं जर त्याच्या जीवनाचा प्रवास व्हायचा असेल तर ज्ञानोबाईंची, ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा हातामध्ये येणं काळाची फार गरज आहे. का सांगते तुम्हाला? जगण्याकरता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपण म्हणतो जगण्याकरता पैसा, प्रॉपर्टी, बंगला, गाडी ह्या गोष्टी लागतात. गुरुनाम गुरु बोधेबाबांनी गाव सोडलं होतं माईबापांना. ज्या क्षणाला गुरुनाम गुरु बोधेबाबांनी गाव सोडलं, गावाचा त्याग केला, प्रपंचाचा त्याग केला, विषय सुखाचा त्याग केला, सगळ्या गोष्टी सोडून दिल्या, गावात गेले. सप्ताह करता तर मंदिरात राहायचे. त्यावेळेला बाबांना प्रश्न विचारला होता, का हो बाबा, जगण्याकरता ह्या गोष्टी लागत नाही का हो? सगळ्या गोष्टीचा तुम्ही त्याग केला. बाबांच्या मुखातले उद्गार आहेत. बाबा म्हणतात जगण्याकरता मला 2च गोष्टी लागतात. एक लागते माझी माय म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि दुसरा आपला बाप म्हणजे गाथा. याच्यापेक्षा जगण्याकरता काय लागत नाही. त्यांना जगण्याकरता काय लागत नाही, आपल्याला का लागावं? तुमच्या घरातली 15-16 वर्षाची मुलगी गावातल्या स्टेजवरती, गावातल्या व्यासपीठावरती कंबर हलवत नसते. महाराष्ट्राला शोभण्यासारखी गोष्ट नाही माईबापांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो आपल्या घरात ज्ञानोबाई जन्माला यावे, आपल्या घरात तुकोबाराय जन्माला यावे, आपल्या घरात छत्रपती शिवराय जन्माला यावे. अरे नक्की जन्माला येतील का नाही येणार, पण सांगू तुम्हाला, छत्रपती शिवराय जन्माला येण्यापूर्वी संस्कार करणारी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब येणं गरजेचं आहे. विश्वमौली ज्ञानोबाराय येण्यापूर्वी उपदेश करणारी 5 वर्षाची मुक्ताबाई येणं गरजेचं आहे. आणि तुकोबाराय येण्यापूर्वी घराघरात तुकोबारायांची आवली होणं गरजेचं आहे. त्या दिवशी पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा स्वर्ग होईल. माईबापांनी फार काळाची गरज आहे. कारण त्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्ञानोबारायांना उपदेश केला. तुमच्या घरातल्या मुक्ताबाईनं नका उपदेश करू द्या. कमीत कमी जो ग्रंथ माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांनी मेलेल्या माणसाला जिवंत करून एका बहिणीच्या उपदेशानं लिहिला ना, तो ग्रंथ तिच्या हातामध्ये द्या. काळाची गरज आहे.
कारण ज्या वेळेला ती स्टेजवरती नाचते ना, तिच्या बापाची मान खाली जाते, तिच्या भावाची मान खाली जाते. खरंच ती या महाराष्ट्राच्या मातीतल्या संस्कारी कुटुंबातली लेक असेल ना. एकदा तिनं त्या गुरुजीला म्हणावं, का ओ गुरुजी, या महाराष्ट्राच्या मातीतल्या संस्कारी कुटुंबातली लेक आहे गुरुजी, कंबर हलवी स्टेजवरती नाचणार नाही गुरुजी. अहो सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल, सांगायचं असेल तर अहिल्यादेवी होळकर सांगेल, सांगायचं असेल तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मायसाहेब सांगेल, आणि नाचायचं असेल तर कीर्तनात नाचेल जशी माझी मीराबाई नाचली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. नाचा ना, या स्टेजवरती नाचा. काळाची गरज आहे. एवढ्या तळमळीनं सांगते कारण माझ्या बापानं माझ्यावरती ते संस्कार केले. माझा बाप मी लहान असताना नेहमी आम्हाला उपदेश करायचा. बाप म्हणायचा, आपलं जगणं, आपलं वागणं असं असावं, ज्या वेळेला आपल्या जीवनातला अंतिम काळ येईल, अंतिम क्षण येईल ना, त्यावेळेला ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी म्हणावं, अरे घ्या रे त्या लेकराला जवळ. त्यानं आयुष्यभर वारकरी संप्रदायाची सेवा केली. संतांनी आपल्या जीवनाकरता असं म्हणण्याकरता सांगू तुम्हाला, शेवटची एकच प्रार्थना या कीर्तनाच्या माध्यमातून करते. जे संस्कार माझ्या बापानं माझ्यावरती केले लहान असताना, माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, ही माझी मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे मुलगा, माझा हा चतुर पक्षी म्हणायचे, हा पक्षी ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण होईल. कारण त्या वयामध्ये वडिलांच्या बोटाला धरून परमार्थ करायचे. वडिलांनी हातामध्ये गाथा दिला, ज्ञानेश्वरी दिली, परिणाम आम्ही कीर्तनकार झालो. म्हणून त्याच बापाचे संस्कार फक्त तुम्हाला सांगते. शेवटची एवढी प्रार्थना प्रत्येक माईमाऊलीनं घरी घेऊन जा. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक माईमाऊलीनं एक कृती करावी. ती कृती कोणती? तुमच्या घरातल्या 5, 6, 7, 8 वर्षाच्या मुलीकडून तुमच्या मुलीच्या 18 वर्षापर्यंत तिच्याकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या. तुमच्या गावातल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, त्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या. आणि ज्या दिवशी तुमची मुलगी 18 वर्षाची होईल, 18 वर्षाची झाल्यानंतर तिचा तुम्ही विवाह करून द्याल. ती सासरी नांदायला निघेल. सासरी नांदायला जात असताना, तिला निरोप देत असताना, तिला विदा करत असताना त्या लग्न मंडपामध्ये प्रत्येक माय माऊलीनं एक कृती करावी. ती कृती कोणती? ती सासरी नांदायला जात असताना तिच्या सासरच्या लोकांना म्हणावं, मी 5 मिनिटात जाऊन आले. तिनं कुठं जावं? तिनं घरात जावं. घरात गेल्यानंतर देवघरात जावं. देवघरात ठेवलेला विश्वमौली ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्यावा. तिनं त्या लग्न मंडपात यावं आणि तिच्या सासरच्या लोकांना सांगावं, आमची परिस्थिती गरीब असेल, आमची परिस्थिती नाजूक असेल, आमच्या मुलीच्या लग्नात आम्ही काय देऊ शकलो आम्हाला माहीत नाही, काय नाही देऊ शकलो आम्हाला माहीत नाही, पण आमच्या गावातल्या सप्ताहामध्ये विश्वमौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या घरात येते. तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणावं तुम्ही, ही कृती तुमच्या जीवनामध्ये करा. एवढीच एक प्रार्थना माझी घरी घेऊन जा. झालेली सेवा तुम्हा सर्व मात्या पित्यांच्या चरणी समर्पित करून पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे चकोरदादा, त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ, सुंदर असे 7 ज्यांनी केली, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, साऊंड सिस्टीमवाले दादा, बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग, सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करते आणि अधिक विस्तार न करता लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, माऊली